राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। कुठे नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे तर कुठे पाणी साचल्याच्या घटना घडतायत। पाहूया। कोल्हापूरच्या गडिंग्लज आजरा भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे भडगाव जवळ हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचलाय। गडिंग्लज नेसरी वाहतूक बंद झाली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन 14 फूट 2 इंचांवर गेली आहे। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पावसामुळे धरण साखळीमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळ रस्ता जलमय झालाय। रायगडमधील मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यामधल्या नागोठण्यामधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.50 मीटर इतकी नोंदवण्यात आली असून इशारा पातळी 8 मीटर आहे। दरम्यान हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर आलाय। रत्नागिरीमधील काजळी नदी दुधडीवरून वाहू लागली आहे। यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्यानं गळती झाली आहे। पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागलाय। सिंधुदुर्गमधल्या दहिबाव इंदिरा आवासवाडी रस्त्यावर झाड कोसळलंय। वडाचं झाड कोसळल्यानं मालवणकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे, तर मिठबाव तांबळडेग मार्गे जाणारी वाहतूक कुणकेश्वर मार्गे सुरू आहे।